नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप रजिस्ट्रेशन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, कॅप रजिस्ट्रेशनची आपली लास्ट डेट आहे ही आपणास माहीत आहे। तर आजच्या घडीला किती झाले आपले रजिस्ट्रेशन्स हे आपण चेक करूयात। यासाठी जावं लागलं आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती cetcell.mahacet.org अशी ही वेबसाईट आहे। आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत। cetcell.mahacet.org आपल्याला होम पेज पाहायला मिळत आहे। इथे होम पेजवर आल्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस ही जी टॅब आहे तिला आपल्याला क्लिक करायचं आहे। हिला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला कॅप राऊंड 2024-25 हे पाहायला मिळतं। वरती स्क्रॉल करूया। विविध CET जे आपलं टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन घेत असतं, तर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला BEd, MAd, BPEd, MPEd हे कोर्सेस पाहायला मिळतात। तसेच लॉ 3 इयर्स, लॉ 5 इयर्स पैकी आपल्याला BEdची अपडेट चेक करायची आहे। आपण BEd न्यू ह्या टॅबला क्लिक करूया। BEd न्यूला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन्स अजूनही चालू असलेली पाहायला मिळतात। न्यू रजिस्ट्रेशन टॅब आहे, त्यानंतर लॉग इन पेज आहे। त्याला आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळतं, जे की युजर मॅन्युअलचं ऑलरेडी आपण ते पाहिलेलं आहे। 15 तारखेचं नोटिफिकेशन इथे आपल्याला दिसत आहे। तसेच विविध नोटिफिकेशन व त्यानंतर ॲडमिशन शेड्यूल, आपला जो ॲडमिशन शेड्यूल आहे आपल्याला तो इथून डाउनलोड करून घेता येतो। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या पेजवरती जाता येतं, जिथे आपला पूर्ण शेड्यूल आपल्याला एका क्लिकवरती डाउनलोड करून घेता येतो। इथून आपण आपला ॲडमिशन शेड्यूल क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर आपण बॅक येऊया। बॅक आल्यानंतर जे मॅन्युअल आपण ज्याला म्हणत असतो, म्हणजेच प्रॉस्पेक्टस, BEdचं प्रॉस्पेक्ट आपल्याला इथं पाहायला मिळतं। गव्हर्नमेंटचे विविध रूल्स जे की आपल्या BEdच्या संदर्भात आहेत तेही आपल्याला इथं गव्हर्नमेंट गॅजेट्समध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आजचे जे आपले रजिस्ट्रेशन्स आहेत, तब्बल 14,000 रजिस्ट्रेशन्स आपले कालपासून वाढलेले आहेत। 41,000 रजिस्ट्रेशन्स आपल्याला झालेले पाहायला मिळतात। त्यानंतर ॲप्लिकेशन्स लॉकड 35,217 विद्यार्थ्यांनी अद्याप ॲप्लिकेशन्स लॉक केलेले आहेत, म्हणजे सबमिट केलेले आहेत। त्यानंतर ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड 19,557 विद्यार्थी मित्रों, इथे लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन व्हेरीफाय करणं हे काम CET सेलचं आहे। आपल्याला फक्त दोनच कामं करायचे आहेत। एक आपलं रजिस्ट्रेशन करणे आणि लॉग इन करून सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून फॉर्म सबमिट करणे, हे दोन आपले कामं झाल्यानंतर बाकीचं काम जे आहे ते आपल्याला CET सेलचं काम असलेलं पाहायला मिळतं। आणि CET सेलला ते काम करण्यासाठी अजून वेळ दिलेला आहे। आपली रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती आजची शेवटची तारीख आहे, हे लक्षात घ्या। अजून डेट वाढलेली आपल्याला नोटिफिकेशन आलेलं नाही, तर डेट वाढण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। बऱ्याच जणांचे विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी आहेत, त्यांच्यासाठी CET सेल डेट नक्कीच वाढून देऊ शकतं। परंतु आजच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं की तशी नोटिफिकेशन अजून आली नाही। एखाद्या वेळेस सायंकाळपर्यंत ती नोटीस आपल्याला आलेली पाहायला भेटेल आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कार्यवाही करायची आहे। सध्या तरी ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी आहेत, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणं बाकी आहेत, तर त्यांनी ते आजचे आज त्वरित करून घ्यावे, कारण ही वेबसाईट रात्री बंद होऊन जाईल। ही टॅब बंद होईल, वेबसाईट सुरू राहते, वेबसाईटला काहीही होत नाही, परंतु आपली न्यू रजिस्ट्रेशनची जी आपल्याला टॅब पाहायला मिळते ती टॅब आपोआप तिथून हाईड होते, निघून जाते। ही बाब आपण लक्षात घ्या। आणि जेव्हा ती डेट एक्सटेंड जर झालीच तर ती टॅब कंटिन्यू राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल। जेणेकरून आपण काय करायचं आहे, त्वरा करायची आहे आणि लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्या रजिस्ट्रेशनचं अपडेट आपण चेक केलं। सर्व जे आपले अपडेट्स आहेत आपल्या BEd कॅप राऊंडशी निगडीत, आपल्या प्रवेशासंदर्भात असणारे अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळेत भेटत राहतील। यासाठी आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्कीच लाईक करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।